कुठलीही जडणघडण आहे, अगदी जन्मापासून स्मशानात हं, जाईस्तोपर्यंत किंवा कुठलीही डेव्हलपमेंट आहे, हं, ग्रोथ आहे, हं, हं, त्या ग्रोथच्या मागे आपल्याला आपल्या कुलदेवी आणि कुलदेवांचा हं, आशीर्वाद लागतो. हं, तर प्रामुख्याने हे 2 महत्त्वाचे हं, आणि सर्वात महत्त्वाचे 2 देवता आहेत. हं, तिसरी जी आहे ती आपली इष्टदैवत. हं, सगळ्यांचं कोणाचेही वेगवेगळे असतील. तर कोणाचे साईबाबा आहेत, कोणाचे स्वामी समर्थ आहेत, ती इष्टदैवत. देन आपला महादेवाची पिंड म्हणजे ज्याच्यावर नागाचा फडा नसायला असावा. देन अन्नपूर्णा माता जी आपल्या घरामध्ये अन्नाचं संरक्षण करते व त्याची समृद्धी आणि समृद्धी करते किंवा आपण त्याच्यामुळे रिस्पेक्ट ठेवू. देन घरामध्ये थोडीशी एनर्जी कमी वाटत असेल तर पंचमुखी हनुमानांचा फोटो. त्यानंतर गणपती जी नॉलेजची देवता आहे, बुद्धीची देवता आहे आणि लक्ष्मी ते त्यांच्या ह्या प्रामुख्याने एवढे देवता आपल्याला असावेत. हं. आता घरामध्ये किंवा नॉर्थ ईस्टमध्ये एकच देवदेवतांची 2 फोटो किंवा 2 मूर्ती नसाव्यात. तर हे का नसाव्यात, की नॉर्थ ईस्ट म्हणजे आपली थॉट प्रोसेस आहे. ओके. तर 2 देवता म्हणजे ड्युअल थॉट. हं, आपण स्टेबल नाही राहणार किंवा 2 फोटो हं, म्हणजे ड्युअल थॉट. हं, तिथे डबल आले म्हणजे ड्युअल थॉट आले. हं, तर कुठल्याही देवदेवतांची डबल मूर्ती, डबल फोटो आपल्या घरात 100% नसाव्यात.